चेतन, आधी कोकणामधली निवडणूक ही राणे विरुद्ध राऊत अशी होती, मग ती निवडणूक राणे विरुद्ध ठाकरे अशी झाली, आता ती निवडणूक ठाकरे विरुद्ध ठाकरे अशी दिसतेय। एकीकडे काल उद्धव ठाकरेंची झालेली सभा, आज राज ठाकरेंची होत असलेली सभा आणि आज पुन्हा एकदा सावंतवाडीमध्ये आदित्य ठाकरे बोलणार आहेत। कसं एकूण वातावरण दिसतंय? गुरु, खरं तर यापूर्वी आपण पाहिलं होतं की लोकसभा असू दे, विधानसभा असू दे किंवा ग्रामपंचायती असू दे, जेव्हा कोकणात निवडणुका लागतात त्यावेळी राडा हा नक्कीच होतो आणि हे चित्र आपण प्रत्येक निवडणुकीला पाहतोय। प्रत्येक निवडणुकीला हाय व्होल्टेज ड्रामा हा कोकणात निवडणुकींच्या दरम्यान पाहायला मिळतो। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीचा विचार केला तर तिथे नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत म्हणजे खरं तर हे कट्टर एकमेकांचे प्रतिस्पर्धी मानले जात आहेत। गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांविरोधात ते निवडणूक लढवत आहे आणि त्यातूनच आता जी काल झालेली उद्धव ठाकरे यांची सभा असेल, त्यानंतर अमित शहा यांची झालेली सभा असेल, आज राज ठाकरे यांची सभा होते आणि त्याचबरोबर आदित्य ठाकरे यांची देखील सभा होते। म्हणजे आपण पाहिलं असेल की महाराष्ट्रातल्या एकूण 48 जागा आहेत लोकसभेच्या, त्यापैकी कोकणातल्या रायगड असेल आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग या 2 लोकसभा मतदारसंघावर खरं तर ठाकरेंचे पितापुत्रांनी शड्डू ठोकलेलं पाहायला मिळतंय। काल उद्धव ठाकरे यांनी तिथे सभा घेतली होती, आज आदित्य ठाकरे यांची चिपळूणमध्ये पहिली सभा होती सकाळी आणि त्यानंतर सावंतवाडी इथे देखील एक सभा होती। त्यामुळे खरं तर आपण पाहिलं असेल की विनायक राऊत यांच्यासाठी ही सभा घेण्यात येत आहे। मात्र यापूर्वी देखील आपण पाहिलं होतं 3 महिन्यापूर्वीच उद्धव ठाकरे यांची कॉर्नर सभा देखील सिंधुदुर्गमध्ये झाली होती। त्यामुळे नेमकं राज्यातील राजकारण पाहता कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ किती महत्त्वाचा आहे हे देखील स्पष्ट झाले आहे। त्याचबरोबर आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे हे काकापुतणे नेमकं काय म्हणतायत, युतीमध्ये राज ठाकरे जरी सामील झाले असले तरी त्यांचा रोष हा कोणाकडे नेमका असणार आहे हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। त्याचबरोबर आदित्य ठाकरे हे देखील प्रतिस्पर्धी असलेल्या राणेंवर नेमकी काय वक्तव्य करतात हे देखील पाहावं लागणार आहे। त्यांच्या मशालीचे चटके हे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांना बसतात का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे गुरु। त्यामुळे आज राज ठाकरे काय बोलतात, आदित्य ठाकरे काय बोलतात या सगळ्याकडे आपलं लक्ष असणार आहे। धन्यवाद चेतन या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।